सध्या तरी वाटाण्याचं सीझन सुरूच आहे. सीझन सुरू असलं किंवा नसलं, वाटाणे तर आपण साठवून ठेवतोच. तर त्याच हिरव्यागार वाटाण्यापासून आज आपण मस्त असे भन्नाट कटलेट तयार करणार आहोत. रेसिपी खूपच सोपी आहे आणि नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. तर चला सुरू करूया रेसिपी वेळ न वाया घालवता. तर त्यासाठी मी 1 वाटी भरून वाटाणे घेतलेले आहे. इथे हिरवे वाटाणे आहे, कच्चेच वाटाणे घ्यायचे आपल्याला या ठिकाणी. हे हिरवे वाटाणे मी एका मिक्सर जारमध्ये घालून घेतलेले आहे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. हिरव्या मिरच्या तिखट असल्यामुळे फक्त 3 ते 4च घातल्या, तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता. हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं पिसून घ्यायचं आहे. एकदम फाईन असं न पिसता थोडंसं जाडसरच ठेवा, जेणेकरून वाटाण्याचा फ्लेवर जो आहे तो आपल्या कटलेटमध्ये चांगल्या पद्धतीने उतरेल. तर हे सगळं मिश्रण मी एका दुसऱ्या वाट्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 मोठा चम्मच बेसन पीठ घातलेला आहे आणि एक मीडियम साईजचा जो चम्मच असते आपल्या पोहे घ्यायचा, त्या चमच्याने तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही इथे मैदा देखील 1 चम्मच वापरू शकता. 1 चम्मच जिरं घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडंसं हळद घातलेली आहे, धने पावडर घातलेला आहे आणि लाल तिखट देखील मी या ठिकाणी वापरलेलं आहे. तुम्ही मिरची घातली असेल तर तिखट स्किप करू शकता, जर तिखट कमी खायचं असेल किंवा लहान मुलांना द्यायचं असेल तर. या ठिकाणी मी धणे पावडर घातलेला आहे. सोबतच यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेणार आहे. तर हे मिश्रण मिक्स करताना तुम्हाला जर पाण्याचा वापर लागत असेल तरच घाला, नाहीतर अजिबात घालायचं नाही. इथे जे आपण वाटाण्याची पेस्ट बनवलेली आहे त्यानेच हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स होईल आणि आपले कटलेट देखील यानेच व्यवस्थितरित्या बनले जाईल. तर आपण या ठिकाणी पाण्याचा अजिबात न वापर करता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याचे कटलेट तयार करूया. तर इथे मी हार्ट शेपचे कटलेट तयार केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने इथे जो आकार द्यायचा आहे तो देऊ शकता, परंतु लहान मुलांना काहीतरी अट्रॅक्टिव्ह दिलं ना तर ते नक्कीच आवडीने खातात. म्हणून इथे मी माझ्या छोट्याशा मुलीसाठी हे हार्ट शेप दिलेले आहे. तुम्ही गोल वडे जसे बनवतो तसे देखील बनवू शकता. आता आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम डीप फ्राय करायचं नाही. तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, परंतु थोडं तेल कमी वापरायचं, म्हणजे आपण लहान मुलांना द्यायला बरं पडतं. तर इथे मी अगदी मीडियम फ्लेमवर फक्त हे तेल तापवून घेतलेलं होतं. एकदम कडक तेल तापवायचं नाही, नाहीतर हे कटलेट बाहेरून शिजतात, बाहेरून लाल होतात, परंतु आतून कच्चे राहतात. म्हणून आपण याला चांगलं मीडियम टू लो फ्लेमवरच शिजवून घ्यायचं. तेल एकदम गरम होऊ द्यायचं नाही. तर याच पद्धतीने सगळे कटलेट मी काढून घेतलेले आहे तेलाच्या बाहेर. मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहे. आता इथे बघू शकता आपले मस्त कुरकुरीत असे कटलेट तयार झालेले आहे. खायला एवढे अप्रतिम लागतात ना की खूपच. एकदा तरी रेसिपी नक्कीच ट्राय करा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब